नाही बराच प्रयत्न शब्द फिरवला इकडून तिकडून म्हणजे असे शब्दाचा छल करू नका. शपथ घ्या मग आम्ही काँग्रेसमध्ये राहू ही शपथ घेतली मग त्याच्यावर विश्वास नाही भ्रष्टाचाराचा काहू मारला. शेतकरी आत्महत्या करतोय. आज परवा आता आमची अतुलराववर चर्चा या देशातील निर्यात आणि आयात निर्यात कमी होते तिथली मागणी कमी झाली उत्पन्न कमी झालं आणि आयात कधी कमी होते तिथली मागणी कमी झाली म्हणजे देश पुढे आहे प्रोडक्शन कमी झालंय. या देशातील उद्योगामधला प्रोडक्शन उत्पन्न कमी झालंय. परदेशामध्ये आपण काढू शकत नाही आणि आपली खरेदी करण्याची कुवत कमी झाली पण आपल्या देशामध्ये आयात कमी झालेला देश उन्हाळतोय. रंगाबिला काय म्हणजे त्याच्याकडे लक्ष देऊन काय झालं समोर साहेब म्हणतो तयारी करत होते. मी कसा 3 महिने जगात राहिलो तुम्हाला सांगतो. हे काही डुप्लिकेट पडाचे करतात ना काल परवा आम्हाला सांगत असतात आम्ही कशी तयारी केली पाहिजे. महाराष्ट्र देशामध्ये सत्ता बदलल्याशिवाय नाही आणि हे तुमच्या काय किती विषय सांगावे तुमची मानसिकता असेल तर जेवण बाहेर पडले होते जरा पिशवी घेऊन तुम्ही या शिबिरातून आणि उद्याचं शिबिर उद्याला तुम्हाला अनेक या उपस्थित नेत्यांना लोकांना मार्गदर्शन करायचं लोकांना म्हणून आम्ही नेहमी माझ्या भाषणात सांगत असतो. आता 2च आपले विचार या देशाला आम्ही तुम्हाला एक डिसेंबर 7 गांधीचा आणि आंबेडकरांचा आम्ही नेहमी म्हणत असतो. मी माझ्या भाषणात म्हणत असतो दादा माहिती आहे विचार घेऊनच पुढे जावं. जोपर्यंत गांधींचा विचार म्हणजे गांधी कवी म्हणता नाही गांधीला मारले गांधी कवी म्हणता नाही आणि तुम्हाला सांगावं लागेल बाबासाहेब आंबेडकरांना आमचा सुरक्षित होता नाही हे 2 आपले काही विष करण्याचं काम आरएसएसने केलं. त्याला माहित होतं ज्या वेळेस बाबासाहेबांना जर बाजूला केलं गेलं नाही बाबासाहेबांच्या अनुयायांना बाजूला केलं गेलं नाही तर काँग्रेस हा आपल्याला कमकुवत करता येणार नाही. म्हणून तो वाद काही लोकांनी त्याच्या डोक्यात करता अनेक साहित्यात मांडले आणि पुस्तकातून मांडण्याचा प्रयत्न केला. आम्ही मात्र त्या लोकांच्या डोक्यात घालण्याचा प्रयत्न केला नाही आणि म्हणून तुम्हाला तो विषय म्हणून पुढे जावा लागेल. बाकी विषय एवढे की आज उद्याला 20 तारखेला आणि 21 तारखेला महाराष्ट्रामध्ये 2 दिवसाचं विशेष अधिवेशन. त्या अधिवेशनामध्ये आपल्याला अत्यंत महत्वाचं अधिवेशन आम्ही काही लोकांची चर्चा केली. आज जरांगे पाटलांची प्रकृती अत्यंत खालावण्याची माहिती मिळाली. कोणीही नेता कोणीही नेतृत्व करणाऱ्याकडे त्याला वाचवण्याची जबाबदारी सरकारची असणार आहे आणि जरांगे पाटलांचं काही कमी जास्त झालं असेल आणि उद्या काय होईल त्याला जबाबदार हे सरकार नाही आणि सरकारला जबाबदारी फिक्स केलेली आहे. कोणाला कोणी थांबवलं तुम्हाला हे थांबवायचं काम होतं. आज वेळा आश्वासन देऊन टाकापर्यंत काल परवा काय बंददार चर्चा आली माहित नाही. जे ज्यावेळेस ज्या कोरोनामध्ये त्या आंदोलनाची धडक आली आणि वरून ओबीसी वर्सेस मराठा खेळवाद आहे. तुम्हाला सांगतो उद्धवजी ठाकरे आपल्या सगळ्या पक्षाने कधी ओबीसीची बाजू घेतली नाही आणि मराठ्यांची बाजू घेतली परंतु त्यांच्या समान जो प्रतिसाद मिळतोय ते आपण पाहिला. आम्हाला दोघांच्याही दुःखाचा चर्चा करत असताना आम्हाला पुढे आज राहुल गांधीच्या एकाच विषयावर पुढे जायचं आहे. प्रदेश अध्यक्ष सांगतात आपले नेते सांगतात
की तो विषय म्हणजे जात न्यायाची गणना करा, ज्याचा हिस्सा द्यावा द्या, ही भूमिका घेऊन आपल्याला पुढे जावं लागेल. ही बात खूप विकोपाला जाईल, हे तुम्हाला लिहून ठेवा, तुम्ही थांबणार नाहीये. कारण कायद्याच्या चौकटीत बसून मराठा समाजाला ते आरक्षण देऊ शकत नाही. मग बाबा कोर्टाला म्हणाले बाबा नाही, राज्याला अधिकारच नाही, तो केंद्रालाच आहे. आणि हे फुकटचं ढोलका काय म्हणून दिलाय एकनाथ शिंदेनी मराठ्यांच्या नेता होण्यासाठी म्हणून ते चालू झालेला आहे. मराठा उद्या या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, हे वातावरण महाराष्ट्रामध्ये होईल. त्याबरोबर ओबीसीच्या नावानं सगळ्यांना जमा करायचं काम ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये नाशिकच्या गडी 2.5 वर्ष राहून आलेला तो जर करतोय ना, त्याला आम्ही लोक करू देणार नाही. आग लावण्याचं काम कराल तुम्हाला करू देणार नाही. ते व्यवस्थित मांडण्याची गरज आहे, लोकांच्या पुढे जाण्याची गरज आहे, धमक्याने मांडण्याची गरज आहे. ते जर आपण करू शकलो नाही तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये बोलके झालं पाहिजे. आमचा माणूस बोलणं बंद केलं, पाण्याच्या टपरीवर आपला माणूस जातो, तो RSS किंवा बीजेपीचा माणूस बोलतो त्यावेळेस आपला माणूस उत्तर देतो. तुम्ही त्याला तशाच उत्तर दिलं तर तो चूक होतो, तो डरपोक आहे. तुम्ही ते ठाकून म्हणून मला असं उत्तर आपला माणूस देत नाही. मला तुम्ही जो एक विषय मांडला होता दुसरं भाषण चालू करायचं, एक ट्रेनिंग सेंटर काँग्रेस करायला पाहिजे. नाव आपण बसा, आपण हाताला बसू, कॉन्ट्रीब्यूट करू आणि या राज्यामध्ये पहिला काँग्रेसचा ट्रेनिंग सेंटर होईल ही तयारी करू.